मोहित आणि प्रतिमा हे दाम्पत्य एका लग्नाला गेलं होतं। निघता निघता भलताच उशीर झाला। मोहित म्हणाला, यार हे रात्रीचं लग्नाला जाणं परवडत नाही, किती उशीर होतो घरी जायला। त्यावर प्रतिमा म्हणाली, तुला मी केव्हाची निघूया म्हणत होती, पण तू मित्रांसोबत बोलण्यात बिझी होतास। त्यावर मोहित म्हणाला, अगं किती वर्षांनी भेटलो होतो, मग बोलणार नाही का? अरे मग आता का चिडचिड करतोयस? अगं उद्या ऑफिसला जायचं आहे। आमच्या खडूस बॉसने उद्या 11 वाजता मीटिंग ठेवली आहे, तेव्हा जावेच लागेल। त्यावर प्रतिमा म्हणाली, मीही उद्या सुट्टी घेण्याचा विचार करत होती, पण आमची लीड म्हणे उशिरा ये पण येच। पापी पेट का प्रश्न आहे, तर जावेच लागेल। अरे या लग्नाच्या गडबडीत भाजीपाला आणायचंच राहून गेलं, उद्या कॅन्टीनमध्ये जेवून घेऊ। चालेल चालेल, नो प्रॉब्लेम। उद्या सायंकाळी ऑफिसमधून येताना मी भाजीपाला घेऊन येतो। त्यावर प्रतिमा म्हणाली, तू राहूच दे बाबा, 5 दिवसांपासून भाजी आणतो असा गजर सुरू आहे तुझा, पण आणली नाहीस अजून। घरात भाजीचा ठणठणाट आहे, मीच उद्या ऑफिसमधून येताना आणून घेईल। त्यावर मोहित म्हणाला, जशी आमच्या राणींची इच्छा। अगं हे काय, बाजूला बघ भाजी मार्केट। गाडी हळू करत तो प्रतिमाला म्हणाला, आपण मागतो एक भाजी आणि भेटलं अख्खी भाजी मंडी। चल पटकन 1-2 भाज्या घेऊन घेऊ। असं म्हणत त्याने गाडी रस्त्याच्या साईडला थांबवली। दोघे जवळच्याच भाजीवाल्याकडे गेले। भाऊ मेथी कशी दिली? त्यावर तो भाजीवाला म्हणाला, 20 रुपयाला 1 जुडी। त्यावर प्रतिमा म्हणाली, आणि 2 जुड्या घेतल्या तर 40 रुपये। 30 रुपयाला द्या ना 2। नाही मिळणार। ठीक आहे राहू द्या। असं म्हणत ती दुसऱ्या भाजीवाल्याकडे वळाली। मोहित तिच्या मागे निघाला। चालता चालता त्याने आजूबाजूला बघितले तर बाजारात फक्त ती दोघेच होती आणि सगळे विक्रेते त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघत होते। त्यांच्या नजरेत काहीसे हिंसक भाव दिसले। त्याला काहीतरी विचित्र जाणवलं। त्याने लगेच तिचा हात पकडला आणि तिला म्हणाला, चल इथून। तिला खेचतच तो गाडीच्या दिशेने निघाला। अरे झालं काय ते तरी सांग। त्यावर तो म्हणाला, तू फक्त लवकर निघ इथून। तिने आजूबाजूला बघितले तर तिथले भाजी विक्रेते त्यांच्याकडे गोठलेल्या नजरेने बघताना दिसले। त्यांचे चेहरे पांढरे फट्ट पडले होते। भीतीने तिच्या पायात मनामनाचे गोळे आले। त्याच्यासोबत धावताना तिला धाप लागली। कसेबसे धावत ते कारजवळ पोहोचले आणि त्याने कार सुरू केली। रिअरव्ह्यू मिररमधून त्यांनी मागे बघितले तर मागे काळाकुट्ट अंधार होता। बाजाराचा कुठेच पत्ता नव्हता। हा नक्कीच काहीतरी विचित्र प्रकार आहे, असं म्हणत त्याने एक्सिलेटरवर पायाचा दाब ठेवला आणि तेवढ्यात मागून आवाज आला, मॅडम मेथीच्या जुड्या आणल्यात, घ्या 30 रुपयाला 2। दोघांनी झटक्यात मागे वळून पाहिलं तर मागच्या शीटवर भाजीवाल्यांचे मुंडके पडलेले होते। दोघांचेही हातपाय लटपटले आणि कारवरचा ताबा सुटला आणि जोरदार किंकाळ्याने वातावरण भेदून गेलं। आता मात्र रात्रीच्या 2 वाजता बाजारातल्या एका दुकानात ते दोघेही भाजी विकत बसतात। तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।